ह्या जन्मात नाही, 7 जन्म तुला असाच तुझ्या यंत्रणा कुलूप ठेवील आणि तुला असाच टाळ्या वाजवायला सोडेन मोकळा. कारण काय सांगितलं मामानं, हे परत तुझ्या जन्मामध्ये हेच भोग तुझ्या पाठीमाग 7 जन्माचं यंत्रणा कुलूप लावून ठेवीन म्हणून मामानं सांगितलं. त्यावेळेस मामाला सांगितलं, मामा अजिबात मी करणार नाही, माझी पत्नीच हीच माझं प्रपंच म्हणून मी चालेल. त्यावेळेस मामानं सांगितलं, जा कन्याचा प्रसाद घ्या, स्वयंपाकघरामध्ये जाऊ. त्याने पोटभर कन्याचा प्रसाद घेतला. मामा प्रशाली, मामानं त्यांना भंडारा लावला आणि भंडारा लावल्याच्या नंतर खरोखर मामानं त्यांना आशीर्वाद दिला, सांगितलं, जा पुढच्या वर्षी तुमच्या घरी पाळणा आले. त्याने तिथून गेले, मामाच्या आणि मामाचा आशीर्वाद घेतले, घराकडे गेले. दोघं पती पत्नी खुशाल संसार करायला लागले. संसार करत करत दिवस गेल्या, दिवसामधून दिवस ओलांडले आणि त्यांना संतती प्राप्त झाली. एक लक्षात ठेवा, कारण मामाला कोणाला कसं सरळ करायचे हे सांगायची मामाला सांगायची गरज नाही. जर एखादी वेळेस आणि पुरुष म्हणलं की माऊली जर बाळूमामाची लय आतोनात भक्ती करायला लागली, तुम्ही अजिबात त्या माऊलीचं ऐकत नसेल आणि ह्या जर मामाला दया जर त्या माऊलीची आली तर आपल्याला सरळच करून सोडते, ध्यानात ठेवायचं. म्हणून त्यासाठी संसार करा, पण नीट करा, काळजीपूर्वक करा. हे बाळूमामा आहे, बाला चुकू देत नाही. त्याच्या भक्ताला जर त्रास झाला तर तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. तो म्हणजे नी मामा. कारण मामानं सांगितलेलं आहे, जो माझ्या भक्ताला कोणी त्रास देईल मी तिला सोडणारा देव मी नाही म्हणतोय. निखारा होऊन त्याच्या मागे लागतो म्हणतोय. निखारा, निखारा म्हणजे याचा अर्थ कळाला. हिंगोळ होऊन लागतो म्हणतोय, हिंगोळ होऊन त्याच्या मागे लागतो म्हणतोय, हिंगोळ हो. कारण सोडणारा देव मी नाही म्हणतोय, एक लक्षात ठेवा. त्या मामाचं कार्य आपण करतो. म्हणून त्याच्यासाठी बाळू मामापाशी येत असताना कसं यायचं, कसं राहायचं, कसं वागायचं हे आपण ठरवायचं. पुरुष मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ